नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आत्ताच पावसाळा संपलेला आहे आणि अशामध्ये सर्व आपले व्ह्यूअर्स शोधत असतात म्हणजे लेदरचे शूज. आणि लेदरचे शूज घेताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, किंवा आता प्रत्येकाचे पायांचे आकार जे असतात ते वेगवेगळे असतात. पण जर मी तुम्हाला सांगितलं की आपला एक असा मराठी उद्योजक आहे जो पायाच्या आकारानुसार हँडमेड शूज बनवून देतो आणि ते सुद्धा प्युअर लेदरचे आणि रिजनेबल प्राईजमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत स्पा शूज मेकरकडे. तिथे आपण पाहणार आहोत विविध प्रकारचे शूज. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, स्किप न करता पूर्ण एंडपर्यंत नक्कीच बघा. नमस्कार, मी अपेक्षा अगरवाडकर, स्पा शूज मेकर. आम्ही गेली 5 वर्ष स्पाच्या नावाने प्युअर लेदर हँडमेड शूज बनवतो, तेही पायाच्या मापानुसार. कोणते कोणते शूज आहेत ते आता आपण बघूया. कस्टमायझेशन म्हणजे हा ब्राऊनचा जो शेड आहे तो तुम्हाला ब्लॅक मध्ये पण भेटू शकतो. हा प्यू लेदर मध्ये आहे, प्यू मध्ये आहे. तुम्हाला हा अशा लेदर सोल मध्ये पण भेटू शकतो आणि त्याला हे टायर लावलेला आहे बेस, ज्यामुळे तुम्हाला स्लीप होता कामा नये. म्हणजे स्लीप होत नाही, अँटी स्लीप. हा स्लीप म्हणजे तो लावावाच लागतो, नाहीतर मग स्लीप होण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी टायरचा बेस द्यावाच लागतो. हल्ली मार्केटमध्ये प्युअर लेदरच्या नावाखाली रेक्झिन, फोम याचे बनले जातात, पण काळजी करायची कारण नाही, कारण स्पाचे हे फक्त प्युअर लेदर मध्येच बनले जातात. पॅटर्न मध्ये आहेत, म्हणजे हा तुम्हाला विदाऊट लेस मध्ये भेटेल, हा लेस मध्ये आहे. सेम प्रकार आहे, फक्त हा विदाऊट लेस मध्ये आहे आणि हा लेस मध्ये. तुम्ही कोणतेही सांगा, आम्ही बनवून तुम्हाला देऊ शकतो. किती नंबर पर्यंत आपण बनवता? अगदी 12 ते 13 नंबर पासून, 6 नंबर ते 12-13 नंबर. ज्यांचे पाय ब्रॉड असतात त्यांच्यासाठी, म्हणजे ज्यांना भेटत नाही त्याच्यामध्ये हे पण आहेत फॉर्मल मध्ये. हा तुम्हाला ब्लॅक मध्ये पण भेटू शकतो. सेम शूज आहे. हा लेदर सोल मध्ये आहे, हा प्यू मध्ये पण भेटून जाईल. अच्छा, म्हणजे लेदर सोल वेगळा आणि प्यू सोल वेगळा. प्यू सोल हा रेडीमेड येतो आणि लेदर सोल हा लेदरचे लेअर बनले जातात आणि त्यापासून सोल बनला जातो आणि त्याला बेस म्हणून हा टायरचा सोल लावला जातो. हा हेवी असतो, थोडासा हेवी असतो. त्याच्यासाठी आम्ही काय केलंय, थोडस वजन कमी करण्यासाठी इथेच बेस देतो, पण स्लीप होत नाही, एकदम सॉफ्ट. आणि तेही लेदरच आहे. त्याच्यामध्ये पण आम्ही लेदरच इन्सोल वापरतो, कारण पायाला घाम येतो. आणि लेदर हे पायाचा घाम शोषून घेते. आणि पायांना वास येत, पायांना म्हणजे जे दुर्गंध येतो ना, जे सॉक्स काढल्यावर हे ते होत नाही याच्यामुळे. आणि पाय सेफ राहतात. सध्या लेदर या प्रकारचं चालू आहे. अच्छा, हे सध्या ट्रेंडिंग आहे का? हे आहे. आता विदाउट लेस जास्त वापरतात ना? कारण इझिली काढायला बरं पडतं आणि हे होतं ना. हे पण लेदर सध्या अवेलेबल आहे, जे ब्लॅक ब्राऊन मध्ये आहे. अच्छा, म्हणजे ह्यामध्ये थोडा मल्टी टोन आहे, 2 टोन आहे. बरोबर. हे पोलिसांना लागतात. ह्याच्यामध्ये लेस मध्ये पण मिळू शकतात. पोलिसांची पण ऑर्डर येते ताई आपल्याला? आपल्याला कुठून कुठून ऑर्डर येते ताई? अगदी बेंगलोर पासून दिल्ली पर्यंत, अगदी माझे कॅनडाला पण शूज गेलेले आहेत. ज्याने व्हिडिओ बघितला आणि इथे आला भारतात, त्यावेळी त्याने अगदी 4 जोड घेऊन गेलाय. जसं शूज घेतल्यावर आपण जेव्हा शॉप मधना किंवा मॉल मधना जेव्हा शूज घेतो, त्यानंतर आफ्टर सर्व्हिस काही नसते. ताई तुमच्याकडे काय सर्व्हिस आहे? आमच्याकडे सर्व्हिस 6 महिन्याची मी गॅरंटी देते. समजा शूज एखाद्याला पाठवला आणि त्याला पायाच्या मापानुसार नाही झाला तर रिटर्न पण घेते. ही पण रिप्लेसमेंट होते. ही पण एक डिझाईन आहे जी आता खूप चालते. ही ब्लॅक मध्ये पण तुम्हाला भेटून जाईल, प्यू सोल मध्ये पण भेटून जाईल. ही पण एक, जर समजा मॉल मध्ये किंवा शॉप मध्ये ब्रँडेड शूज पाहिले आणि त्याचा फोटो किंवा आकार आणून तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीने मला बनवून हवेत, तर बनवून मिळतील आपल्याकडे? जर आमच्याकडे ते बनत असतील तर आम्ही देऊ शकतो. रेक्झिनचे या विविध प्रकारचे जेव्हा शूज आपण वेअर करतो त्यानंतर एक पायाला एक दुर्गंध असा वास येतो, तर लेदर मध्ये तसं होत नाही ना ताई? नाही होत, कारण हे लेदर असतं ना, ते श्वास घेतं आपलं. अच्छा, ब्रीदेबल असतं आणि त्यामुळे पायाला घाम येतो, वास येतो, ते होत नाही. अच्छा. आणि मी सांगते ना, परत मी तेच सांगते की हे जे आम्ही इन्सोल टाकतो ना, ते मेन असतं
अच्छा. हा, तेही लेदरच असतं. अच्छा. त्यामुळे ते पायांचा जो घाम असतो तो शोषून घेतला जातो. म्हणजे क्वालिटीशी कोणत्या प्रकारे कॉम्प्रोमाइज नाही केले. हा बस. लेदर सोल मध्ये घ्याल ना तर तुम्हाला त्याची गॅरंटीच नाही देऊ शकत की ते 4 वर्ष वापरा, 5 वर्ष वापरा. अच्छा. हा, एवढ्या लांब वर्ष वापरू शकता. पण ह्याला काही होत नाही. ह्याला लेदरचं वापरला तर याला काहीही होत नाही. एखादं पेस्टिंग, शेवटी ते हँडमेड आहे, पेस्टिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो. करेक्ट. हा, पण जर कुठेही टपरीवरती गेलात तरी ते पेस्टिंग कोणीही करून देईल. अच्छा. ते माझ्याकडे यायला पाहिजे असं काय लो मेंटेनन्स आहे. म्हणजे मेंटेनन्स जास्त नाहीये. लेदर सोल आणि प्यू सोल हा ना अगदी वापरून झिजून जाईल, पण याला काही होत नाही. अच्छा. लेदरला म्हणजे ही क्वालिटी आहे. आणखीन एक प्यू मध्ये ज्यांना अगदी हिलचा प्रॉब्लेम होतो ना, हा बघा, हे प्यू सोल मध्ये पण आणि हिलचा प्रॉब्लेम तर आम्ही फ्लॅट सोल मध्ये पण बनवून देतो. हे मेन कस्टमायझेशन आहे आमच्याकडे. तर ही पण डिझाईन आहे. हे बघा, ही या हिल मध्ये आणि या हिल मध्ये पण फरक येतो. पण ज्यांना पायाचा त्रास असतो त्यांना हिल नको असते, त्यांना फ्लॅट मध्ये पण हवं असतं, कारण पायांना त्रास होतो. तर आम्ही फ्लॅट मध्ये त्यांना बनवून देतो आणि त्यांना सजेस्ट पण करतो की तुम्हाला ते सांगतात की माझे पाय दुखतात किंवा टाचा दुखतात, तर आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही हे वापरा. किंवा ज्यांचे पाय ब्रॉड असतात ना, खूप ब्रॉड असतात, पायांचे प्रकार वेगवेगळे असतात, त्यामुळे त्यांच्यानी डिझाईन वेगळी चॉईस केलेली असते. पण मी त्यांना ती डिझाईन बनवूनच देत नाही, कारण तुमचे पाय ब्रॉड आहेत, तुम्हाला ही डिझाईन चालणारच नाही. तर मी त्यांना हे सजेस्ट करते. ही पण होते कम्फर्टेबल. त्यांचं पहिलं प्रिफरन्स कम्फर्टेबल आहे, त्यांनी इकडे यावं बस. बरोबर. ह्या ब्रॉडनेस मध्ये आणि ह्या ब्रॉडनेस मध्ये पण फरक आहे. त्याच्यामध्ये हे पण बघा, हे मगर शेप मध्ये आहे. हे प्लेन आहे, त्यामध्ये हे पण आहे. ही डिझाईन वेगळी आहे. एखाद्याला जर कम्फर्टेबल जर शूज पाहिजे असतील तर तुम्ही यापैकी कोणते शूज त्यांना सजेस्ट कराल? म्हणजे कोणकोणत्या गोष्टी त्यांनी लक्ष दिला पाहिजे? त्यांच्यानी एक तर पायाच्या आकारानुसार आम्ही बनवलं जातो. बरोबर. त्यानंतर लेदर सॉफ्ट असलं पाहिजे, तो एक बघतो. आणि त्यानंतर इनसोल लाईट वेट हवा असेल तर मी प्यू सोलचं सजेस्ट करेन. लेदर सोलच हवा असेल तर मग मी हे बनवून दे लेदर सोल. पण जर त्यांना लेदर सोल पण हवा असेल आणि पायाला वजन जास्त नको असेल तर मग मी हे सजेस्ट करेन. अच्छा. ओके. मग याचं वजन या ह्याच्यापेक्षा थोडस कमी आहे. ओके. त्यांची काळजी कशी घ्यावी? काळजी म्हणजे काय घ्यायचंय, प्यू सोलला तेवढा प्रॉब्लेम होत नाही, कारण प्यू सोल हा रेडीमेड असतो. तो पावसात वापरला तरी काही होत नाही. पण पेस्टिंग शेवटी पेस्टिंग वरती असते, हँडमेड आहेत आणि ते पाण्यात भिजल्यावर पेस्टिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण ज्यावेळी आपण पावसानंतर जर वापरायचेच नसतील तर एकदम क्लीन करायचे आणि ओला असता कामा नये, कारण त्याला बुरशी लागते. हे पण बुरशीनेच हे होतात, खराब होतात. त्यामुळे पेपर मध्ये गुंडाळून एका बॉक्स मध्ये ते मॉइश्चर पकडलं जाऊ नये याची काळजी घे, बाकी काही होत नाही. आणि महिन्यातून एकदा तरी ना जे पॉलिशवाले असतात ना त्यांच्याकडे पॉलिश करायचे, कारण घरचं पॉलिश असतं ना त्याने ते क्लीन केल्यावर ना तेवढा सॉफ्टनेस येत नाही. लेदर जेवढं बाहेरच्या ह्याने केलं असेल ना तर ते जे पॉलिशवाल्यांकडनं तर तेवढं लेदर ना सॉफ्ट राहतं. प्युअर लेदर, जेन्युइन लेदर, जसं आता म्हणतो आपण एकदम चांगल्या क्वालिटीचा लेदर जो आहे त्याला ओळखायचं कसं? आता मार्केटमध्ये एवढ्या प्रकारचे लेदरचे शूज येतात, सगळेच जण म्हणतात की आमच्याकडे जे शूज मिळतात ते लेदरचे आहेत, तर त्यामध्ये आपण ओळखायचं कसं आणि तुम्ही काय सांगाल आमच्या व्ह्यूअर्सला? ज्यावेळी लेदर आपण घेतो ना ते पाण्याचे थेंब टाकले ना त्याच्यावर तर ते लेदर पाणी शोषून घेतं. अच्छा. आणि ज्यावेळी जाळाल त्यावेळी त्याची राख होते लेदरची. आणि रेक्झिन आणि फोम असेल ना तर प्लास्टिक जळतं कसं तसं जळलं जातं. ते रेक्झिनचे असतात त्यावरती पाण्याचा थेंब टाकला की तो तसा राहतो, कारण ते त्याच प्रकारचे असतात ना. आणि लेदर हे थोडस मॅट फिनिशिंग असतं लेदर, रॉ टच असतं. आणि
जे रेक्झिन वगैरे असतं ना त्याला शाईन असते पूर्ण, ते बघ चकचकी, ते समजूनच जायचं की ते फोम आणि रेक्झिनच आहे. अच्छा. हा, तर एक गोष्ट मला आवडली कारण एक तर आपण मराठी उद्योजकात ओके सर्वात पहिलं म्हणजे, आणि आपले जे व्ह्युअर्स आहेत आणि नक्कीच तुम्हाला सपोर्ट करावा, कारण हँडमेड शूज हे आतापर्यंत आपण शोधत असतो की कुठे बनवून मिळतील, आणि जिथे आपण हँडमेड शूज बनवायला जातो तर खूप महाग असतात. तर आता व्ह्युअर्स सगळे थांबलेले आहेत कारण यांच्या किमती काय काय आहेत, काय प्राइस रेंज पर्यंत आपल्याकडे शूज मिळतात. अगदी रिझनेबल रेट मध्ये आहेत, कारण आम्ही स्वतः बनवतो त्यामुळे 1400 पासून स्टार्ट आहेत. अच्छा, 1400 पासून अगदी, आणि ते 2000 पर्यंत. 1400 ते 2000 पर्यंत. तेही ज्यावेळी प्राइस कधी बदलते, ज्यावेळी डिझाईन बदलते, त्याच्यामध्ये इन्सोल बदलतो. बरोबर. हा इन्सोल बदलतो, हे सोल बदलतो आणि इन्सोल बदलतो. अच्छा. ते त्याच्यामध्ये पण अजून सॉफ्टनेस हवा असेल तर आम्ही ते डॉक्टर सोल टाकून देतो. ज्यांना पायाचा अगदीच खूप त्रास असेल तर तेही टाकून देतो. तर हा तुम्हाला 1400चा भेटू शकतो. अच्छा. पण प्यू सोल मध्ये. प्यू सोल मध्ये. आणि हा लेदर सोल मध्ये हवा असेल तर कितीला जाईल? हा 1600 ते 1700 पर्यंत. अच्छा, म्हणजे 200 रुपये वाढतात. ओके, 200 रुपयाचा फरक पडतो. मग आता हाच जर मार्केटमध्ये घ्यायचा झाला तर मार्केटमध्ये किती प्राइस आहे? 2500 पर्यंत स्टार्टिंग आहे. माझा बिझनेस त्याच्यामुळेच चाललाय की लोकच आपणच रेफर करतात मला. एकदा पब्लिसिटी. आपल्या ऑर्डर आपल्या कुठ पर्यंत जातात? महाराष्ट्रामध्ये, आता गोवामध्ये पण गेली, महाराष्ट्राच्या गोवाच्या बाहेर पण गेली आहे, दिल्ली पर्यंत पण गेलेली आहे. आता लग्न सराईला मोजडी पण लागते ना, ती सुद्धा आहे. अच्छा. ही ब्लॅक मध्ये पण भेटू शकते तुम्हाला. ही लेस मध्ये, ही विदाउट लेस मध्ये पण तुम्हाला भेटून जाईल. हा प्यू सोल मध्ये, लेदर सोल मध्ये पण भेटून जाईल, ब्लॅक ब्राऊन मध्ये पण भेटून जाईल. ब्लॅक मध्ये पण प्रकार आहे. हे प्लेन लेदर आहे. हे स्ट्रक्चर लेदर मध्ये आहे. अच्छा. ही डिझाईन पण वेगळी आहे. हे प्लेन लेदर इथे लावलेले आहे, हे स्ट्रक्चर लेदर आहे. बरोबर. ही मोजडी आहे. हे 2 लेदर मध्ये बनलेली आहे. वरचा पार्ट वेगळा आहे, हे वेगळं आहे. अच्छा. हो, आणि हे तर सर्वात जास्त चालतात ना सध्या. डिझाईन सेम आहे, कलर वेगवेगळे आहे. फॉर्मल मध्ये पण, लेस मध्ये पण आहे आणि विदाउट लेस मध्ये. विदाउट लेस मध्ये पण भेटून जाईल कट शूज मध्ये. ज्यांचे पाय छोटे असतात आणि त्यांना दाखवायचं असतं मोठे पाय, त्यावेळी तेही, कारण इथपर्यंत आपले पाय पोहोचत नाही, फॅन्सी थोडासा फॅन्सी लुक देतो आपण त्यावेळी. पण टी शेप मध्ये आहे, हे पण एक आहे. अच्छा. ज्यांचे पाय ब्रॉड असतात ना त्यांच्यासाठी खूप छान. म्हणजे मला एक गोष्ट कळते की पायानुसार, प्रत्येकाच्या पायानुसार तुम्ही इथे शूज बनवून भेटतात. बरोबर. आणि ताई सर्वात जास्त मोस्ट सेलिंग कोणतं प्रोडक्ट आहे, सर्वात जास्त सेल होणार? हे वाला सर्वात जास्त विकलं गेलं. अच्छा. आणि ताई जर मोठ्या हिल वाले जर कोणाला हवे असतील म्हणजे इथपर्यंत, तेही भेटून जाईल. आणि डिलिव्हरी चार्ज वगैरे कसं असतं ताई? डिलिव्हरी चार्ज नाही, मी फ्री डिलिव्हरी ठेवली. फ्री डिलिव्हरी आहे महाराष्ट्रामध्ये, फ्री डिलिव्हरी. छान. वा. आणि पेमेंट स्ट्रक्चर कसं असतं ताई? जीपे ऑनलाईन पेमेंट. साईज समजत नसेल तर काय करायचं, पायाची आउटलाईन काढून घ्यायची आणि त्यानुसार स्केल ठेवायचा, त्याचा एक फोटो काढायचा, उभा आणि आडवा असे 2 फोटो काढून पाठवून द्यायचे. बस, त्यानुसार बनला जातो शूज. व्यतिरिक्त आपल्याकडे लेदर मध्ये काय काय उपलब्ध आहे? लेदर मध्ये बेल्ट आहेत, ते तुम्ही जीन्स मध्ये पण वापरू शकता. बरोबर. कॅज्युअल. त्यानंतर बक्कल या प्रकारे असेल. अच्छा. हा एक प्रकार आहे. हे प्लेन लेदर मध्ये आहे. अच्छा. प्लेन लेदर मध्ये. ह्याचे ब्रॉडनेस असं आहे. हा मॅट मध्ये आहे, थोडस शाईन मध्ये. बरोबर. आणि बक्कलचा प्रकार पण बघा. आम्ही प्युअर लेदर मध्येच काम करतो. अच्छा. ही 2 साइडेड हे बेल्ट आहे. त्याला दोन्ही साइडने यूज करू शकता आणि त्याला हा बक्कल आहे. वा, छान. हे ब्लॅक मध्ये पण आहे, पण स्ट्रक्चर मध्ये आहे. बघा, त्याहून स्ट्रक्चर मध्येच आहे पण ब्लॅक मध्ये आहे. छान. तरी आपल्याकडे बेल्टची काय प्राइस रेंज पर्यंत जातात या स्टार्टिंग? 450 पासून स्टार्ट. 450 पासून स्टार्ट आहे प्युअर लेदर. छान. जाता जाता आमच्या व्ह्युअर्सला काय सांगाल ताई, स्पा शूजच का घेतले पाहिजे?
पाच शूज घेतले पाहिजेत, कारण आम्ही प्युअर लेदर मध्येच बनवतो. तेही म्हणजे पायाच्या मापानुसारच बनवले जातात. पण एकदा घेऊन बघा, अपेक्षा भंग होणार नाही. आणि ते एकदा वापरल्यानंतर तुम्हाला नक्की कळेल, तुम्ही स्वतःहून रेफर कराल. कारण 5 वर्ष मी बिझनेस करते, ते ऑनलाईनच करते. त्यामुळे माझा बिझनेस आता थोडासा ग्रोथ व्हायला लागला. थोडं म्हणण्यापेक्षा जी लोक अगदी ब्रँडेड शूज वापरायचे ते आता स्पा शूज मधूनच घेतात आणि रेफर करतात, परत परत ऑर्डरी देतात. प्रत्येकाला हवे असतात, कारण प्रत्येक जण म्हणतात की अरे मी त्या ब्रँडचा शूज वापरलाय, पण जो कम्फर्ट तुमच्या शूज मध्ये आहे ना, तो त्या ह्याच्यामध्ये भेटला नाहीये मला. असे स्टॉल मध्ये येऊन मला सांगतात, कारण मी एक्झिबिशन करते. त्यावेळी ते एक जे समाधान असतं ना, ते खूप असतं. आणि एकदा वापरून बघा, एवढंच मी सांगेन. माझा नंबर आहे 9969104845. होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी उद्योजक आहे तर नक्की सपोर्ट करा, कारण इकडे तुम्हाला जेन्युइन प्युअर लेदरचे शूज मिळतील आणि ते सुद्धा तुमच्या पायाच्या आकारानुसार कम्फर्टेबल आणि एकदम रिजनेबल प्राईजमध्ये. तर त्यामुळे तुम्ही इथे नक्कीच या आणि मनमुराद अशी शॉपिंग करा आणि तुमच्या मित्रमंडळी रिलेटिव्सला नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.